पानशेत पूरग्रस्तांचे अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मार्गी लागल्याने पानशेत पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे। एखादी दुर्घटना घडते आणि ती विस्मरणातही जाते, पण प्रत्यक्ष पोळलेल्यांना दुर्गामी परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात। त्या प्रश्नांचा सामना पुढील अनेक पिढ्यांनाही करावा लागतो। पानशेतचे धरण 1961 मध्ये फुटले, पण 50 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी त्या संबंधीचे काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले होते। पानशेतचा पूरग्रस्तांचं पुनर्वसन हे सगळं रीतसर सुरू होतं, पण पूरग्रस्तांच्या काही मागण्या आणि काही प्रश्न प्रलंबितच होते। पूरग्रस्त त्यासाठी सरकार दरबारी खेटे घालत होते, पण गुंता काही केल्या सुटत नव्हता। जमिनीचा मालकी हक्क, अनधिकृत खरेदी विक्री व्यवहार, अतिक्रमण नियमित करण्यासारखे अनेक मुद्दे प्रलंबित होते। या प्रश्नांच्या संदर्भात पानशेत पूरग्रस्त समितीमार्फत चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला आणि 51 वर्षापासून प्रलंबित असलेले पूरग्रस्तांचे अनेक प्रश्न धडाक्याने मार्गी लागले। पानशेत पूरग्रस्तांना दादांच्या रूपाने जणू देवदूतच भेटला। 1961 मध्ये पानशेत धरण फुटून पुण्यात हाहाकार माजला होता। त्या आठवणी आजही पुणेकरांना अस्वस्थ करतात। पानशेतचा पूरग्रस्तांचं पुनर्वसन हे सगळं रीतसर सुरू होतं, पण पूरग्रस्तांच्या काही मागण्या, काही प्रश्न प्रलंबितच होते। जमिनीचा मालकी हक्क, अनधिकृत खरेदी विक्री व्यवहार, अतिक्रमण नियमित करण्यासारखे अनेक मुद्दे अधांतरीच राहिले। त्याचसाठी पानशेत पूरग्रस्त समितीमार्फत चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठपुरावा केला। दादांच्या पुढाकाराने आता अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत।